तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये पाया पडायला. आणि आपल्यासोबत एक दादा आहे. कसे आहात? आणि तुम्ही लाईन बघा, भरपूर आहे बाकी. तरी आज मी लेट आलो आहे, नाहीतर मग लवकर सकाळी 7 वाजता येतो तेव्हा पण भरपूर गर्दी असते. आज गर्दी कमी आहे, तरी दुपारचा टाईम आणि ऊन भरपूर आहे, त्यामुळे आज गर्दी कमी आहे. आणि आवाजच निघत नाही. हां, मगाशी आहे ना गाईस, तिकडे तिथपर्यंत गर्दी होती आणि आता गर्दी कमी आहे, म्हणून आता आम्ही पटपट जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आतमध्ये आणि आता थोडीच लाईन आहे, मग आपण आतमध्ये पोचून जाऊ. तुम्ही बघू शकतात गर्दी आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहे. तिथे कीर्तन चालू आहे वगैरे. आणि हा बाई आपल्यासोबतच आहे, पुन्हा दर्शन घेईपर्यंत असणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, पाया पडूया. तर मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आहे. आता आपण टिक्का लावूया. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जातो आहे परत शॉपमध्ये जाऊन शॉपच्या सगळ्यांना प्रसाद देऊ. माझा तो उपास आहे, मी तर नाही खाऊ शकत, बट बाकीच्यांना देऊ आणि बोलू हर हर महादेव. चला पुढे ब्लॉग. मित्रांनो, दर्शन तर झालेलं आहे. दर्शन खूप पटपट झालं, म्हणजे एवढी गर्दी नाही भेटली मला. फास्टवर झाल्यामुळे थोडं बरं वाटतं आता. आणि थोडं थकवा वाटत होता, तो थकवा निघालेला आहे, कारण कसं दर्शन झालेलं आहे ना महादेवांचं, त्याच्यामुळे आता खूप बरं वाटतं आहे. थोडंसं थकान जे होतं तर सगळं एकदम लांब गेलेलं आहे. आता पूर्ण दिवस माझा एकदम एनर्जेटिक जाईल आणि मजा येईल. आणि प्रसाद आहे हा प्रसाद तर आपण शॉपमध्ये देणार आहोत जसं ठरवलं आहे. चला शॉपमध्ये जाऊ. आता आपण शॉपवरती आलेलो आहे आणि टिक्का बघा कसा लावलेला आहे. हसायला येतं मला टिक्का बघून. आणि तिकडे तर एक रॅन्डम पोरगा होता, तो भाई माझ्यासोबत पूर्ण दर्शन घेईपर्यंत होता, छोटा. त्याचं नाव विचारलं नाही मी, कारण थोडं गर्दी असल्यामुळे पटपट निघायच्या ह्याच्यात होते आणि थोडा थकव्यासारखं वाटला ना त्याच्यामुळे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण प्रथमेश दादाला थोडं जास्त कवर करणार आहोत, कारण प्रथमेश दादाला आता तो पण ब्लॉगिंग चॅनल चालू करणार आहे ना त्याला पण सवय झाली पाहिजे ना की कॅमेरामध्ये कसं बोलायचं आहे काय. प्रथमेश दादा काय बोलणार आहे तू आज? तुझे आपण यूट्यूबवरती रील पोस्ट केली आहे बघ, शॉर्ट्स पोस्ट केले, त्याच्यावरती काय वाटतं तुला? किती लोक बघतील? मला तर वाटतंय बस खूप सारे बघतीलच. हां, पण किती जण बघतील माहिती नाही, पण लोकांना आवडेल. तर आपण चांगला एक प्रयत्न सुरू केलेला आहे. बरोबर. आणि आपण तो आता कंटेंट फॉलोच करणार आहे. हां, असं अर्धवट सोडणार नाही आहे. आणि तू माझ्या बोलायचं एक हे होतं, जे आपल्याला बोलत होते की आपण 1-2 व्हिडिओ करून थोडं बंद केलेलं आहे, आपण आपल्याला थोडं आळस भरलं आहे, त्यांच्यासाठी तुला काय बोलायचं आहे आजची व्हिडिओ टाकल्यानंतर? त्यांच्यासाठी एवढंच बोलायचं आहे की त्यांना वाटतं आपण करू शकतो, हां, म्हणून त्यांनी ते आपल्याला म्हटलेलं आहे आणि आपण आता ते करून दाखवणारच आहे. बरोबर. त्यांनी कोणत्या हेतूने म्हटलंय हे आपल्याला माहित नाही, पण आपण चांगलं करणं हे आपण आता करून दाखवणार आहे. बरोबर. आणि हेच असणार आहे. बाकी कोणावरती राग असं काही नाही नाही रागचं नाही बोलत आहे, म्हणजे मला असं बोलायचं होतं की त्यांच्यामुळे आपण थोडे चार्ज झाले ना सध्या. आता आपली एडिटिंग पण एकदम हायर लेवलवर असणार आहे. गाडीने विली 2 व्हीलर त्याला आता पण थांबवू नाही शकत. बरोबर. ते मग कोणी असू दे. हां, थँक्यू. फुल खतरनाक प्रथमेश दादानी तर एकदम मस्त. प्रथमेश दादाचा कॉन्फिडन्स मस्त आहे एकदम.
आणि प्रथमेश दादांनी खरंच खूप चांगली व्हिडिओ बनवली आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बघा ती व्हिडिओ. आमच्या इन्स्टा पेजवरती तर टाकलेलीच आहे ती आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जावा आणि ती व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा. आपलं जे मोबाईल शॉपचं आणि इलेक्ट्रॉनिक शॉपची जी इन्स्टा पेज आहे ना त्याला फॉलो करा. आणि थोडं माझ्या चेहऱ्यावरती जाऊ नका, कारण आज माझा चेहरा थोडासा असा झोप आल्यासारखा वाटतो आहे, कारण रात्री थोडा खूपच लेट झोपणं झालं ना माझं, त्याच्यामुळे. बाकी अजूनपर्यंत कोण प्रसाद खात नाही, एवढं आणलं. प्रथमेश दादाने आता कॅमेरामध्ये दाखवायचं म्हणून खाल्लं, नाही तर त्याने तो पाणी पितो. अरे कुणा ते प्रसाद का चांगला आहे प्रसाद. तुझी सर्दी आणि ताप लगेच जाईल. बोल हर हर महादेव. बोल हर हर महादेव. त्या शॉपवरती तर सगळे वेल्लेच बसलेले असतात, त्याच्यामुळे तिकडे जाऊन काय तुम्हाला रोज एकच दाखवेल, तुम्हाला कंटाळा येईल. चला आपण पुढे नवीन काय गोष्ट घडली तर तेव्हा कंटिन्यू करू. तर मित्रांनो आता आम्ही एक शॉप क्लोज केलेला आहे आणि दुसऱ्या शॉपमध्ये जातो आहे. प्रथमेश दादा आज भरपूर थकलेला आहे, त्याचा तो उपास पण नव्हता. कसा थकला काय माहिती, काय बोलणार. तर मित्रांनो आज आपण भेटूया वेदांत दादाला. वेदांत दादा हा स्वानंद किचनचा शाखा 1 आणि 2 दोन्ही शाखेचा ऑनर आहे. आणि पहिल्या दादाचा हा शॉप होता, तुम्ही बघू शकता. आणि आता दुसरा तिथे शॉप आहे. नंतर जेव्हा मी जाईन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन. हे सगळं कसं प्रमोशन का करतं ना, तर ह्याच्यात आपल्याला काहीतरी भेटणार प्रमोशन केल्यानंतर. 2 गुलाबजाम बघतो तुमच्या ह्याचं प्रमोशन करू काय. पक्षाचं नाही, मी कोणाचा नाही. वेदांत दादा चालला आहे त्याच्या दुसऱ्या शाखेवर. नाही थँक्यू. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण उठलो आहे, थोडं लेट उठलो आहे, रात्री थोडं जागा होतो, काम करत होतो. त्याच्यानंतर मग आता आपण मी आंघोळ वगैरे करतो. त्याच्यानंतर मग पुढे आज उपास सोडायचा आपल्याला आणि उपास सोडल्यानंतर मग थोडा अभ्यास करीन आणि अभ्यास केल्यानंतर मग जाईन शॉपवरती. सो फ्रेश होऊन आता उपास सोडताना भेटू आपण. चला गाईस. तर मित्रांनो आता मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता उपास सोडेन मी 5 मिनटामध्ये. आणि उपास सोडताना दाखवू आज स्पेशल काय आहे, ठीक आहे. आणि उपास एकदम मस्त केलेला आहे मला. आणि बाकी तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघाल कसं आपण काय काय केलं काय काय नाही ते. चला आता कंटिन्यू करू उपास सोडताना. मम्मा बघा फुल सिरियस आहे. मम्मा तू काय बोलणार आपल्या ऑडियन्सला मम्मा. तर मित्रांनो थोडं मम्मा भडकलेली आहे माझ्यावर, त्याच्यामुळे असं करते. आता उपास सोडल्यानंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आता आपलं एक डिलिव्हरी देऊन झालेलं आहे. शॉपवरती आपण आलेलो आणि डिलिव्हरी दिल्यानंतर आज विकास दादानी पार्टी दिली आहे. एक प्रिडिएटर पाजलं आहे विकास दादानी. थँक्यू विकास दादा. आज एवढं दिलदार कसं झालं आहेस तू. म्हटलं काहीतरी पिऊया का विकास दादाला पहिला प्रिडिएटर आवडत नव्हतं, कारण आम्ही विराला गेलेलो ना, त्या लोक बोललेले प्रिडिएटर कसं लागेल असं. आणि आता विकास दादाला पण चांगलं वाटलेलं आहे प्रिडिएटर, म्हणून विकास दादानी प्रिडिएटर बांधलेलं आहे. आणि गाईज आपण काय प्रिडिएटरची ॲडमिट नाही करत आहे, जस्ट टेस्टला चांगलं आहे. हे भले महाग आहे पण चांगलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं कालपर्यंत प्रथमेश दादा ब्लॉग बनवायला रेडी होता आणि फुल तयारीत होता, पण आज बघा मी त्याला बोलतोय चल ब्लॉग बनवूया, तर मग का कसं एकदम इग्नोर करून टाकतोय. बघा एवढं मी नको करतो. बघा काय बोलू आता त्याला. आणि त्याला रोज ब्लॉग अपलोड करायचे. आज तर पहिलाच ब्लॉग अपलोड नाही करत येतो.
आणि बाकीचे दिवस कसा अपलोड करणार आहे तो? माझ्यासारखाच होणार आहे त्याचं पण, की 2 दिवस कंटिन्यू ब्लॉग टाकले त्याच्यानंतर इज्जतीत कंटेंट ब्लॉग टाकायला लागतो. हा बघा हाच आहे तो. काल बोललेला ना आपल्याला की ब्लॉग बनवणार आहे वगैरे, आणि आज ब्लॉग बनवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. काल मी रात्री कॉल करून त्याला बोललो की दादा मला ब्लॉग एंड करताना एक व्हिडिओ पाठव. केला नाही बंदच केलं ना. बहिणी व्हिडिओच नाही पाठवला मला, त्याने डायरेक्ट ब्लॉग बनवण्याचा विचारच एंड करून टाकला. ह्याच्यामुळे कसं होतं माहिती आहे, जे मोटिव्ह होतात ना की ब्लॉग बनवलं पाहिजे ते पण डिमोटिवेट होऊन जातात. हे असे बाईनी परत जिम जॉईन म्हणजे कमबॅक करतो जिममध्ये. पैसे संपले 1 वर्षाची फी भरून आलाय जिमची. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे, घरी पोचलो आहे. आज थोडं लवकर आलो. आज 11:30 वाजताच मी घरी पोचलेलो, 11 सव्वा 11पर्यंत. त्यानंतर तुम्ही बघू शकता मम्मा इथे बसली आहे. मम्मा बारीक झाली ना रे मी. हां रे, मी पण बारीक झालो, दिसतं ना काय लातमाडी गेलं. आणि आपला चेंडू झोपलाय. चेंडू जागा आहे. ह्या लोक जाडे का? ह्या लोक स्वतःला असं दिलासा दिला की मी पतला होतो आहे. नाही, मी पण आता जाडा झालो आहे, थोडं बारीक जिम वगैरे लावायला लागेल परत. 1 महिना जिम लावली, नंतर बंद केली आहे गाईज मी. आता परत जिम लावेल बाहेरचं खायला आणि मग पाहिजे. जिमवाले पण ब्लॉग टाकू आपण. चला. चायनीज खायला पाहिजे. पनीर चायनीज फुल ठीक आहे, ट्रिपल झालं. चला गाईज आज आपण ब्लॉग एंड करूया आजचा इथेच. आणि आपण 2 ब्लॉग एकत्र म्हणजे कालचा आणि आजचा आपण एकत्र ब्लॉग टाकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये काल महाशिवरात्रीचा उपवास होता त्याचं देवळाचा काढलेला हा देवळाच्या आतमध्ये वगैरे काढलेलं ते सगळं टाकू आपण. आणि चला गाईज, लाईन काय येते इथे? अरे ते स्टेबिलिटी वगैरे असतं. तर चल मम्मा, गाईज आपल्या सबस्क्रायबर्सला सगळ्यांना बाय कर. बाय, गुड नाईट. गुड नाईट. चेंडू आता चेंडू मुद्दाहून नाटके करतोय. तर मित्रांनो आणि असाच करतो. तर आजचा व्हिडिओ आपण मी इथेच एंड करतोय. गुड नाईट. Thank you for watching.